नमस्कार. ज्या एका अतिशय आनंददायी प्रेरणादायी अशा कार्यक्रमामध्ये आपण सगळे आत्मीयतेने उपस्थित आहोत, त्या कार्यक्रमातला पूर्वार्ध एका अर्थाने आता पूर्ण झालेला आहे. आपल्या लक्षात आलं असेल की एका सहजीवनाच्या 50 वर्षाच्या वाटचालीचा हा टप्पा किती अभिनव पद्धतीनं आपल्यासमोर सादर झाला, साजराही झाला. केवळ वैयक्तिक जीवनामधल्या या संस्मरणीय क्षणाला आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित न ठेवता 50 वर्षाच्या वाटचालीमध्ये जे आपलं एक अखंड विस्तारित समाज जीवनातही कुटुंब निर्माण झालं आहे, त्यालाही याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं. आपल्यासारखंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असं सहजीवन जगणाऱ्या दंपतींचा सत्कार करावा आणि जो काका काकूंच्या सहजीवनाचा हा सोहळा होतो आहे, त्याची ही सगळी नवी नवी परिमाणं पण लोकांच्या समोर यावीत. एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. दुसरा टप्पा सुरू होतो आहे काका काकूंची मुलाखत घेण्याचा. पहिल्यांदा जेव्हा मला हा निरोप आला तेव्हा मी थोडासा अस्वस्थ झालो की मुलाखत घेण्यासाठी आपल्याला का बोलवलं जात आहे. म्हणजे ही आपली परीक्षा पाहण्याची तरी कल्पना नाही आहे संयोजकांची. आनंद तर आहेच आपल्या घरातल्या ज्येष्ठांशी बोलता येण्याचा, पण काका काकू नुसते घरातले ज्येष्ठ असते तर इतकी सगळी प्रस्तावना न करता मी थेट संवादाला सुरुवात केली असते. संघाचा एक स्वयंसेवक म्हणून संघाच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारणं ही वाटते एवढी सोपी गोष्ट नाही. खरं तर संघाच्या स्वयंसेवकांनी अधिकाऱ्याला प्रश्नच विचारायचे नसतात असं आमच्या डोक्यात बसवलेलं आहे. पण इतक्या जाहीर रीतीनं इतके खाजगी प्रश्न विचारण्याची जर संधी मला मिळत असेल तर ती आपण सोडावी का, असा दुसराही विचार माझ्या मनात आला. आणि एका वेळी अशा संमिश्र भावनांची एक रंगपंचमीच माझ्या मनामध्ये सुरू झाली. आनंद तर आहेच, खूप सारा आनंद यासाठी पण आहे की माननीय काकांच्या जीवनातल्या ज्या महत्त्वाच्या टप्प्यांना काका आणि काकू विवेकानंद परिवाराच्या वतीनं सामोरे गेलेत, त्यातल्या बऱ्याच उपक्रमामध्ये अगदी सहजपणाने मी पण सहभागी झालो होतो. म्हणजे अगदी परिवारातल्या मंगल कार्याच्या पूर्वी त्या मंगल कार्याविषयीची भूमिका सुनिश्चित करण्यासाठी एक मनोगत व्यक्त करणारा वक्ता हवा, तर काकांनी मला बोलवलं. उपराष्ट्रपती ट्रॉमा सेंटरच्या ओपनिंगला आले आणि सगळ्या कार्यक्रमाची सूत्र कुणाच्या हातात द्यावी तसा विषय आला तेव्हा काकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. एवढंच नाही तर मला आठवतंय 85-86 मध्ये 2 दिवसांचा एक अभ्यास वर्गच विवेकानंदमध्ये झाला होता. तेव्हा मी पहिल्यांदा विवेकानंदशी जोडला गेलो. मुंबईच्या तरुण भारतमध्ये तेव्हा मी काम करत होतो. वेगवेगळ्या अनेक प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या नात्यांनी काकांशी मी जोडला गेलो आणि तशी तशी त्यांच्या जीवनातल्या लहान सहान गोष्टी आणि समाज मनावरती परिणाम करणाऱ्या मोठ्या गोष्टीही समजून घेण्याची इच्छा माझ्याही मनात आली. अनेक प्रसंगांनी त्यांचं माझं बोलणं झालं, काकूंचंही माझं बोलणं होत होतं. वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या संमेलनात परिसंवादात काकूंशी पण बोलणं व्हायचं. कधी प्रसंगी घरीही जाणं व्हायचं आणि या दोघांच्या जीवनाकडे पाहत असताना मोठं नवल वाटायचं की हे कसं जगतायत,
कशा पद्धतीनं त्यांनी स्वतःला घडवून घेतलेलं आहे. म्हणजे मला आठवतं की मी एकदा जेवायला गेलो होतो, तर डायनिंग टेबल लावण्याचं काम काका करत होते. जेवणानंतर दुपारी थोडी विश्रांती झाली आणि आम्हाला बाहेर एका ठिकाणी एका कार्यक्रमाला जायचं, तर तो चहा काका करतायत असं मला दिसलं. आणि मग मला असं वाटलं की आज काकांच्याकडे काकूंकडे मुक्काम करण्यात आपला फायदा झालाय. एरवी जो दुरावा त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी वाटणाऱ्या आदरामुळे वाटत होता, आज घरी आल्यानंतर असं लक्षात येतं की अरे असं आहे एक आणखीन व्यक्तित्व. त्या व्यक्तित्वाची अशी एक सुंदर छटा आहे की जी आपल्याला अधिक जवळ यायला प्रोत्साहित करते, समजून घ्यायला मदत करते. कितीतरी प्रसंग मी असे सांगू शकेन, पण मी एक पार्श्वभूमी म्हणून हे सगळे मुद्दे आपल्या समोर मांडतो आहे की काकांच्या जवळ जाण्याच्या, काकूंना समजून घेण्याच्या अनेक प्रसंगातून एक असं सुखी दंपती जीवन माझ्यासमोर निर्माण झालं की त्याचा सामाजिक आविष्कार तर आपण बघून राहिलो, पण वैयक्तिक जीवनामध्ये घराच्या चौकटीच्या आतलं जीवन, त्या दोघांचं एक्सक्लुझिव्ह असं जे काही जीवन आहे तेही या निमित्तानं जर आपल्याला समजावून घेता आलं आणि तुमच्यासारख्या सगळ्या काकांना माझ्याहीपेक्षा कितीतरी जवळून पाहणाऱ्या लातूरकर बंधू भगिनींच्या समोर उलगडून दाखवता आलं, तर मला असं वाटतं की तो माझा स्वतःचाही गौरव आहे एक पत्रकार म्हणून. 50 वर्ष ही काही छोटी नाही. वैवाहिक जीवनाची 50 वर्षांची सफल वाटचाल. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक अभिनव प्रयोग. 4 वेगवेगळे डॉक्टर्स एकत्र येतात, एक हॉस्पिटल उभं करतात, तेही पुण्याहून येऊन लातूरसारख्या 40-45 वर्षापूर्वी अभावग्रस्त असणाऱ्या, सुविधा नसणाऱ्या मराठवाड्यातल्या एका छोट्या शहरामध्ये गावच ते सुरू करतात आणि तोही यज्ञ, तोही उपक्रम अनवरत चालू आहे. माझ्या मनामध्ये असं आलं की एक 100 वर्षांनी जर काका, काकू आणि हे दोघंच कशाला, डॉक्टर अलूरकर, डॉक्टर भराडिया, ही त्यांच्यासोबत असलेली पहिल्यापासूनची मंडळी किंवा त्यानंतरच्या टप्प्यात जोडलेले डॉक्टर देवधर असतील, डॉक्टर देशपांडे असतील, डॉक्टर कुलकर्णी असतील, यासारखी तरुण मंडळी हा एक प्रयोग करतात आहे की आम्ही सगळे एकत्र येतो आणि वैयक्तिक स्वार्थाचा अजिबात विचार न करता आम्हाला सेवा करायची आहे, रुग्णांची सेवा करायची आहे, हा भाव ठेवून एक हॉस्पिटल निरंतर चालू राहिलं आहे. हे बघायला, ऐकायला खूप छान वाटतं, पण हे सगळं आपोआप थोडंच ना घडेल. कितीतरी उलगाउलग झाली असेल, कितीतरी घालमेल झाली असेल, कितीतरी चढउतार आले असतील, ऊन सावल्यांचे खेळ झाले असतील, मान आहे, अपमान आहे, रुसवे आहेत, फुगवे आहेत, समज आहे, गैरसमज आहे. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा एकमेकांना समजावून घेणं, एकमेकांना वेळ देणं, एकमेकांचं काळजी करणं, केअरिंग आणि शेअरिंग, या सगळ्या कसरतींना हे सगळेच लोक, खरं तर एखादा प्रसंग असाही लातूरकरांनी निर्माण करावा की नव्या आणि जुन्या पिढीतल्या सगळ्या डॉक्टरांची पण अशी एक मुलाखत घेण्याची संधी माझ्यासारख्याला प्राप्त व्हावी. पण आज आपला फोकस या दोघांवर आहे. आश्चर्य वाटतं की 50 वर्ष यांचं वैवाहिक जीवन चालू आहे. 100 वर्षांनी जर मुलांना सांगितलं की असं मुलाखतीचा कार्यक्रम झाला होता आणि 50 वर्षांचं त्यांचं सहजीवन पूर्ण झालं म्हणून तो मुलाखतीचा कार्यक्रम होता, तर ती हसतील 100 वर्षानंतरची मुलं. 50 वर्ष एकाच सोबत राहिले हे दोघे जण, ही काय जगण्याची पद्धत आहे? एक अशी संस्था की जिथे भांडण नाही झालं, जिथे हाणामाऱ्या नाही झाल्या, जिथे मतभेद झाले नाही आणि एकमेकांची डोकी फोडून ज्या आमचा हिस्सा असं म्हणून अलग नाही झाले. कवी कल्पना वाटेल 50-100 वर्षांनी असं अद्भुत संस्था जीवन आणि वैयक्तिक जीवन जगणाऱ्या या सर्वच मंडळींचा एक प्रतिनिधी आविष्करण आहे इथे काका आणि काकू. खरं तर खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत, पण इथून पुढे 55 मिनिटाचा जो हा प्रवास आहे
त्यातलं माझं बोलणं या दोघांच्या बोलण्यामध्ये थोडं दम खायला त्यांना फुरसत मिळावी यासाठी असेल. अनेकदा मुलाखतीमध्ये प्रश्नकर्त्याचे प्रश्नच इतके लांब असतात की उत्तर देणारा हो किंवा नाही एवढं म्हणून पुढचा प्रश्न विचार म्हणतो. पण मला खात्री आहे की मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि या सर्व अर्थाने अधिकारी असणाऱ्या दंपतीच्या जीवनातले ते सगळे पदर समजून घेताना एक ख्वाहिश, एक तमन्ना माझ्या मनामध्ये ही पण आहे की अरे हे असं सगळं जर आपल्याला समजलं तर आपलं सुद्धा पुढचं जीवन चांगलं होईल की नाही. या सगळ्या मुलाखतीचा हेतू हा आहे की यातून आपण काही प्रेरणांचे अमृतकण वेचून घ्यावेत, आपलं वैयक्तिक जीवनसुद्धा खूप सुखी समाधानी करावं, आपलं सार्वजनिक जीवनसुद्धा अधिक विस्तारित होत जावं. आणि म्हणून थोडे प्रश्न आणि खूप सारी उत्तरं. चला तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी काकांशी बोलायला सुरुवात करतो आहोत. खरं तर 50-60 मिनिटामध्ये हे नाही निपटणार याची मला खात्री आहे, पण तरीही सुरुवात कुठून तरी व्हायला हवी. नंतरच्या काळात जेव्हा आपल्या भेटी होतील याच्या पुढचे आपल्या मनातले प्रश्न आपण त्यांना मोकळेपणाने विचारू शकाल. मी काकांपासूनच सुरुवात करतो आहे. काका, आज तुम्ही जिथे आहात, एक प्रख्यात डॉक्टर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रस्तरावरचे अधिकारी, आपण क्षेत्र संघचालक आहात, विवेकानंद हॉस्पिटलची सगळी धुरा आपल्याकडे आहे. सार्वजनिक क्षेत्र असो, शिक्षा क्षेत्र असो, काकू तुम्ही पण सांस्कृतिक क्षेत्र असो, महिला संघटन असो, पण काका प्रामुख्याने तुम्ही आत्ता ज्या टप्प्यावर उभे आहात मागं वळून बघताना काय वाटतं? जी वेगवेगळी क्षेत्र जीवनामध्ये काम करण्यासाठी म्हणून निवडली किंवा वाट्याला आली, त्यातलं माझ्या दृष्टीने संघ कार्यकर्ता असणं आणि त्या कामामध्ये पूर्णपणे गुंतलेलं असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला जसं आठवतं तसा मी संघाचा स्वयंसेवक, एक शिशु स्वयंसेवकापासून आजपर्यंत, आणि गेल्या 8-15 दिवसात सहज मी हिशोब मांडायला लागलो की आपलं संघाचं नातं कसं. तर 1949 साली केव्हा तरी मी गटनायक म्हणून जबाबदारी स्वीकारली बालशाखेत, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत संघ कामात अखंडपणे राहिलेलो आहे. जबाबदारीमध्ये यथाकाल बदल होत गेले, परंतु त्या कामामध्ये मी अखंडपणे राहिलो. मला असं वाटतं की जे काही थोडंफार बरं घडलं असेल त्याचा पाया हा याच्यामध्ये असला पाहिजे. वैद्यकीय व्यवसायापुरतं म्हणाल तर तो वारसा बहुधा वडिलांच्याकडून आला. त्याच कुटुंबामध्ये वाढल्यामुळं त्या संस्कारात वाढलो, आणि बहुधा मानसिक अनुकूलता असावी. गंमत अशी की माझे वडील हे पुण्यामधले एक ख्यातनाम डॉक्टर होते. त्यांच्याबरोबर मी लहानपणापासून वावरत असे. माझी आठवण अशी आहे की मलाही मी शाळेत असल्यापासून अनेक जण डॉक्टर म्हणायचे. त्यावेळेला कल्पना नव्हती, त्याचा अर्थ समजत नव्हता, परंतु त्याच्यात मी आपोआप ओढला गेलो असेल. थोडंसं त्यावेळेच्या इंटर सायन्सच्या वेळेला द्विधा झालं होतं, पण ह्याच्यातही मला ओढून घेणारे कोण होते ते माझ्या संघ शाखेतले बाल शिक्षक होते. आश्चर्य वाटेल, आता तो बाल शिक्षक म्हणजे कोणी फार मोठा नव्हता. त्याच्या दृष्टिकोनामध्ये जे काही पार्श्वभूमी होती ती थोडीशी वेगळी असेल, परंतु मला हा बाल शिक्षक सारखा म्हणायचा की मी तरुण झालो, FY सायन्सच्या वेळेला चर्चा आमची सुरू व्हायची, तू डॉक्टर व्हायचंस, तू दुसरं काही व्हायचं नाही. ते आज या जगातही नाही आहेत, परदेशात स्थायिक झालेले पुढे. आज परदेशातले माझे मित्र इथे गेले, त्यांना माहिती आहे की विष्णू वैद्य नावाचा आमचा बालशिक्षक होता. तो मला अमेरिकेत गेल्यावरती त्यांनी आठवण दिली, अरे तुला आठवतंय का आमच्या घराच्या बाहेर पायरीवरती बसून आपली चर्चा झाली होती, मी तुला आग्रह केला होता की तू डॉक्टरच झालं पाहिजे. त्यामुळे एका अर्थाने तेही कारणीभूत आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. आणि ह्याच्या जोडीला स्वाभाविक रीतीने संघकामामध्ये जे संस्कार मिळाले तेच माझं व्यक्तिगत जीवन उन्नत करायलाही कारणीभूत झाले. उदाहरण द्यायचं झालं तर ज्यामुळं शैक्षणिक यश मिळालं, व्यावसायिक यश मिळालं, त्याचे जे गुणधर्म ते साधारणपणे माध्यमिक शाळा संपता माझ्यात
निर्माण होऊ लागले असं मी मागे बघताना मला जाणवतं. त्यातला शेवटचा उल्लेख करतो योगाने, ते इथे आहे दामोदर गोडसे. ते संघकामात माझ्याबरोबर होते, माझ्यापेक्षा 4 वर्षांनी ज्येष्ठ. परंतु अभ्यास करताना कसा करावा त्यांनी मला सांगितलेलं त्यांच्याही लक्षात नसेल. ते आता 45 वर्ष कॅनडामध्ये स्थायिक आहेत, आज आले तिथे. पण त्यांनी मला सांगितलं की अरे वेळापत्रक काय मनासारखं करायचं नसतं, आखलं पाहिजे आणि त्यानुसार अभ्यास केला पाहिजे. भले तात्पुरतं वाटतं की आपण काय करतो, पण प्रत्येक विषयाचं वेगळं हे मांडून पद्धतशीरपणे हे त्यांनी वारंवार मला सांगितलेलं आठवतंय आज. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवरती जीवन घडत गेलं आणि इतरांना सगळ्यांना ज्या काही उपलब्धी वाटतात किंवा जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातलं यश वाटतं ते याच्या आधारावरती मिळालं असं मला वाटतं. म्हणजे अगदी लहानपणापासूनचा हा जो संघभाव आहे, या क्षणापर्यंत संघभाव आहे, तरी इतक्या सगळ्या भावनेच्या तीव्र यात्रेत संघाचं प्रचारकच व्हावं असं नाही वाटलं? काही वेळ वाटलं होतं, परंतु ज्यावेळेला मेडिकल कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला लक्षात असलं की टप्पा लांबचा आहे फार. प्रचारकांबरोबर चर्चाही होत असे. त्यावेळेला असं ठरवलं की या क्षेत्रातून आपल्याला वेगळं काही काम करता येऊ शकेल आणि म्हणून ती धारणा भावना विकसित झाली आहे. आणि मुख्यतः आप्पासाहेब पेंडसेंच्या मुळं उपायोजित क्षेत्रात काम करणं या संस्काराच्या माध्यमातून हे न सोडता हा एक विषय निश्चितपणे भावला होता. आणि म्हणून त्याची काहीशी भरपाई मी विस्तारक म्हणून अनेक वेळेला गेलो आणि पूजनीय डॉक्टरांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात पूर्ण 1 वर्ष आपण विस्तारक म्हणून काम करतो या भावनेने काम आणि व्यवहार करायचा प्रयत्न केला. पण निदान 10 वेळा तरी मी विस्तारक म्हणून माझ्या आयुष्यामध्ये गेलेलो आहे. प्रचारक गेलो नाही हे एका अर्थाने थोडी खंत आहे, पण मग कदाचित वैद्यकीय क्षेत्रात सेवा क्षेत्रात जे थोडंसं वेगळं चाकोरी सोडून काम करता आलं ते करता आलं नसतं. आणि त्यामुळं आज असं वाटतं की जे झालं ते बहुधा चांगलं झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रचारक झाला असतात तर कदाचित सहजीवनाची 50 वर्ष आम्हाला साजरी करता येईल. हे माझ्या लक्षात नव्हतं आलं. काकू 50 वर्षांपूर्वी काकांची गाठ झाली. 50च की काही कोर्टिंग पण होतं आधी, 4 वर्ष 51 असेल. 51 असेल. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही भेटलात काकांना तेव्हा त्यावेळेच्या त्या मुलाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटलं? म्हणजे लग्न ठरण्याच्या आधीच आधी ते आता सांगितलं तर थोडंसं इथल्या जमलेल्या लोकांना थोडासा धक्का बसेल, परंतु गोष्ट अशी होती की काका मला 2 वर्ष पुढे आहेत माझ्या. आणि कुठलाही एखादा कार्यक्रम असेल समजा, किंवा आमच्याकडे तेव्हा क्लिनिकल मीटिंग नावाची, म्हणजे काही पेशंट कसे आहेत आणि त्यांच्यावर कसे उपचार करायचे याविषयी एक विशेष बैठक होत असे. साधारण एक 50-60 मुलं, एक शिक्षक आणि म्हणजे विद्यार्थी, आणखीन तो विषय मांडणारे एक डॉक्टर म्हणजे तो विद्यार्थीच, तोपर्यंत डॉक्टर झालेला नाही. तर अशा वेळेला आम्हाला एवढं माहिती होतं की हा जो कोणी अशोक कुकडे नावाचा मुलगा आहे तो फार अभ्यासू आहे, फार असा शिष्ट वगैरे वाटेल असा आहे. आणि आम्ही नेहमी त्याच्याकडे बघून म्हणायचं की हा असा का असतो, प्रत्येक मीटिंगमध्ये हाच का बोलतो, असं आमच्या मैत्रिणींमध्ये नेहमी चर्चा व्हायची. आणि आम्ही त्यांना असं नाव दिलं होतं की या शिष्ट मुलाला आपण काहीतरी शिकवलंच पाहिजे. पण ते नंतर इतकं 50 वर्ष शिकवायला गेल ते नंतर पण पहिलं तर मत असंच होतं की हे काका शिष्ट आहेत. हां, शिष्ट आहेत किंवा फारच नाकासमोर चालणारे आहेत. आणि माझ्या मैत्रिणी अशा म्हणायच्या की अगं तुला तो माहिती आहे का? तर म्हटलं मला माहिती आहे, पण त्याला मी माहिती आहे की नाही माहीत नाही, कारण मुली पुढे आल्या की ह्यांची मान नेहमी खाली असायची. खऱ्या संघवाल्यासारखे वागत होते त्याच्याला. तेव्हा संघ मला नीट कळला नव्हता. मग असे संघवाले वागतातच असं म्हणायला हरकत नाही. पण आता सहजीवनाचे फोटो बघत असताना संघवाल्यांना बरंच बदलू शकलात तुम्ही असं लक्षात येतं. काका, एक डॉक्टर म्हणून तुम्ही, सर्जन म्हणून तुम्ही खूप मोठं यश मिळवलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी सुद्धा आपला त्यातला अधिकार मान्य केला आहे. डॉक्टर बाबा असतील, डॉक्टर भराडिया असतील, काकूई असतील. खरं तर एका टप्प्यावर नाव आणि यश मिळाल्यावर आता सेवा पुरे
आणि आता थोडे पैसे मिळवायला आपण हरकत नाही, असं कधीच कोणाच्याच मनात आलं नाही? हे मोठं आश्चर्य आहे. पण खरंच सांगतो, 50 वर्षाच्या या कालावधीमध्ये आमच्या दोघांच्याही मनामध्ये जे काही आर्थिक बंधन आम्ही स्वेच्छेने घातलं होतं ना, ते ओलांडावं असं एकदा सुद्धा वाटलं नाही बघा. आमच्या खाजगी चर्चेत सुद्धा कधी हा विषय आला नाही. त्यामुळं हे घालून घेतलं होतं. योगायोगाने गरजा कमी होत्या, अडचणी निर्माण झाल्या नाहीत, किंवा फारच चाकोरी होऊन, म्हणजे आता हे जाहीरपणे सांगावं का नाही माहिती नाही, पण 21 वर्ष झाली माझी. ज्यावेळेला 55 पुरी झाली आहे त्यावेळेला मी काकूंना म्हटलं की माझी 55 वर्ष पुरी झाली आहेत, आपल्या गरजा फार कमी आहेत, तर आपण आपलं वेतन आणखीन कमी करून घेऊया आणि कायमचं फ्रीज करून टाकूया. आमची चर्चाच झाली नाही, निर्णयच झाला सरळ. त्यामुळे मनापासून खरंच वाटलं नाही. ते बहुधा दोन्हीचा परिणाम असावा, दोन्ही म्हणजे तिन्हीचा. एक संघसंसेवक म्हणून आपल्या मर्यादा असाव्यात, समाज आणि आपण यातलं अंतर किती असावं हे निश्चित ठरलं होतं, डिफाईन झालं होतं. दुसरं मिशनरी लोकांचं काम पाहिलं होतं आणि वडिलांचा संस्कार होता. वडिलांचे प्रॅक्टिस प्रचंड होतं, पण पैसे नव्हते त्यांच्याकडं. प्रचंड कमवत असत, सोडून देत असत, वाटत असत. ते गेले त्यावेळेला त्यांच्या खात्यावरती 92 रुपये शिल्लक होते आणि ते तसेच गेले, कारण त्यांनी मृत्यूपत्रच केलं नव्हतं. आणि तिसरी गोष्ट, स्वाभाविक रीतीने आमच्या दोघांच्यामध्ये असा विषय आला नाही, तिने कधी आयुष्यावर मागितलं नाही ते. त्यामुळं 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थकारण करत असताना या सीमा या अत्यंत स्वाभाविक वाटल्या. त्याचं कारण तशी अनेक आयुष्य, जशी पैसा कमावणारी आणि त्याचं दर्शन घडवणारी दिसत होती, तशीच ही माणसं दिसत होती की ज्यांच्या क्षमता प्रचंड आहेत, पण ज्यांनी पूर्णपणे समाजाला देऊन टाकले. त्यामुळं हा विषय आम्हाला कधीही अडचणीचा झाला आजपर्यंतच्या 50 वर्षाच्या आयुष्यात असं वाटत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि याच्याकडे थोडं अधिक आपण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. एक फार मोठ्या वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या डाव्या विचाराच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, अतिशय निरलस आणि उत्तम कार्यकर्त्या, त्यांच्याकडे मी जेव्हा गेलो होतो एका कामानिमित्तानं, तेव्हा त्यांनीही मला आयुष्यात हे सगळं नको असं म्हटलं, पण प्रस्थापिताच्या विरुद्ध होतं, मोठंच काम केलं. आणि जशी ओळख झाली तसा एक दिवशी त्यांनी मला अल्बम दाखवला आणि लग्न झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला दागिने घालून, हलव्याचे दागिने घालून काढलेला फोटो दाखवला. तेव्हा मी त्यांना विचारलं की इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही संघर्षाच्या केल्यात, पण हे फोटो का जपून ठेवलेत? तर त्या म्हणाल्या की मी गोदाताई परोळेकरांच्या विषयी बोलतोय. त्या म्हणाले की मी संघर्ष केला, मला हे सगळं प्रस्थापिताच्या विरुद्ध जायचं होतं, पण एक स्त्री म्हणून आहे ना, मला हे सगळं जपून ठेवावं वाटलं. पुरुष एखादा निर्णय घेऊ शकेल सगळं असं अर्पित करून टाकण्याचा, पण काकू तुम्ही या सगळ्या निर्णयामध्ये स्वतःला कसं ढालून घेतलं? खरं तर तुमच्या घरी माहेरी संघाचं वातावरण होतं किंवा तसा काही विषय होता संघाचा की ज्यामुळं ही एका अर्थाची फकिरी आहे आणि नुसती काही काळापुरती फकिरी नाही, तर मन लागो मेरा यार फकिरी में असं जीवनभर म्हणणाऱ्यांच्या बरोबर राहणं. तर तुम्ही तुमच्या मनाला, एक स्त्रीला तर वाटतंच ना आपल्या घरात हे असावं, तर हे कसं ओव्हरकम केलं? म्हणजे आलंच नाही मनात? नाही, असंही असेल एखाद वेळेला. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की संघाचं वातावरण माहेरी माझ्या फारसं नव्हतं. आमचं एक चौकोनी कुटुंब म्हणावं तसं होतं. मी, माझी मोठी बहीण आणि आईवडील. आणि वडील थिऑसॉफिस्ट असल्यामुळे देवावर वगैरे बिलकुल विश्वास नाही, परंतु आईला थोडंफार काहीतरी करावं असं वाटायचं, तर ती कसं तरी करायची. त्याच्यामुळे पण ह्या वातावरणामध्ये आणि संघाचं वातावरण जरी नव्हतं तरी माझ्या मावशी ज्या आहेत त्या मावशी म्हणजे SM जोशींच्या पत्नी, आणि माझं बरंचसं जाणं किंवा माझा खूप संपर्क, माझा मावस भाऊ त्यांचा मुलगा जो अजय आहे तो माझ्या बरोबरीचा असल्यामुळे आम्ही नेहमी एकत्र असायचो. आणि मी अण्णांचं जेव्हा जीवन बघायचे ते माझ्या मनावरती एक त्याचा ठसा नक्की उमटलेला आहे की ते माझ्या मावशीचं घर इतकं साधं होतं की खरोखरच की त्या घरामध्ये आम्ही गेलो तर म्हणजे असंच आम्हाला वाटायचं की ह्यांच्याकडे हे पण कसं नाही, यांच्याकडे ते पण कसं नाही, आणि ते हे नसतानासुद्धा हे इतकं आनंदी आणि चांगलं जगत आहेत. हा कुठेतरी माझ्या मनावर झालेला संस्कार असावा असं वाटतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा असं ठरलं की म्हणजे काकांनी जेव्हा मला पहिल्यांदा विचारलं की आपल्याला पुण्यात राहायचं नाही आहे,
आणि आपल्याला कुठेतरी दुसरीकडे जायचं आहे. आणि तेव्हा त्यांनी असं विचारलं की माझ्याकडे असेल नसेल काही, तर त्याचं तुला काय त्याच्याविषयी वाटतं म्हणून. त्या माझ्या मनात एकदाही असं नाही की असेल नसेल म्हणजे काहीतरी असेलच ना, ते तरी तसे राहणारच आहेत ना, मग मला तसं राहण्यामध्ये काय अडचण येण्याची कारण आहे. एक माणूस तशा तऱ्हेने राहू शकतो तर मी सुद्धा राहू शकेन. म्हणजे मनामध्ये माझ्या कधी आलं नाही हे नक्की. मग तो असा हा संस्कार असेल किंवा नंतर आमच्या बोलण्यामधून झालेला एखादा निमित्त असेल किंवा त्याच्यानंतर झालेला विचार असेल, पण असं माझ्या मनात कधी आलं नाही की मला हे कमी आहे, आता माझं हे केव्हा होईल, माझं ते केव्हा होईल. असं आत्तापर्यंत म्हणजे जे आहे ते आपल्याला जरुरीपेक्षा जास्तीच मिळालं आहे अशी एक माझी कल्पना आहे. पण एका चौकोनी माहेरातून कुकड्यांच्या 25 माणसाच्या घरात तर किती जोड ॲडजस्ट करावं लागेल. ॲडजस्ट म्हणा किंवा मोल्ड असा शब्द. हो बरोबर आहे. ते कसं म्हणजे मला इथे ज्या तरुण मुलींच्या आया आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न जरा अधोरेखित करायचा आहे की चौकोनी कुटुंबातून 25 माणसं आणि तेही कुटुंब कुकड्यांचं, म्हणजे एकदम विचारांनी पण वेगळं, परंपरा आणि हे मानणारं पण आणि तरीही नवतेकडे जाणारं. तर तुम्ही कसं जुळवून घेतलं. आता लग्न ठरतानाची एक विशिष्ट गोष्ट मला आठवते ती तुम्हाला सांगते, म्हणजे आपोआप तिकडे जाता येईल. की लग्न हे ठरलं हे काकांनी घरी कोणालाच सांगितलं नव्हतं, ही पहिली गोष्ट. आमच्या घरी माहिती होतं माझ्या वडिलांना, आईला वगैरे, पण कारण माझे सासरे तेव्हा कुठे कॉन्फरन्सला वगैरे गेले होते, सासूबाई पण गेल्या होत्या, पण घरी मोठ्या बहिणी होत्या. पण यांनी ठरवलं आणि घरी सांगितलं की मी माझं लग्न ठरवलेलं आहे असं जाऊन सांगितलं. परंतु त्याच्यानंतर यांची मोठी बहीण जेव्हा मला भेटायला म्हणून आली तेव्हा तिने माझं इतकं चांगलं की बरं झालं तू आहेस असं आहेस म्हणून. तर तो एक जो मला लक्षात आला